तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। आपले स्वतःचे व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये पाहिल्यानंतर खरंच काही प्रॉब्लेम येतो का, तर या संदर्भात मी हा आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। त्या दिवशी घाटावर पण मला बऱ्याच म्हणजे ज्या भेटलेल्या ताई त्यांनी सगळ्यांनी मला हा प्रश्न विचारलेला, ताई आपले व्हिडिओ आपण आपल्या मोबाईलमध्ये पाहू शकतो का, तर मी त्यांना कसे बघायचे ते सांगितलं होतं। म्हणून तुम्हाला मला असं वाटलं की माझं बरीच अजून यूट्यूबची फॅमिली आहेत, बऱ्याच ताई आहेत यूट्यूबर, त्यांनाही सांगावं। तर कसं असतं सांगते तुम्हाला, तुम्ही ही माहिती व्यवस्थित ऐका। काय होतं, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओमध्ये दिलेली असते आणि त्या संदर्भात प्रश्न खाली कमेंटमध्ये आलेले असतात, त्यामुळे व्हिडिओ नीट ऐकत जावा। आणि हा व्हिडिओ तर नीट सगळ्यांनी ऐका, का तर तुमचं बरंच कन्फ्युजन होणार आहे। म्हणूनच सांगते, तुम्ही तुमच्या स्वतःचे व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये बघू शकता। ते कसे बघायचे त्याचा छोटासा पार्ट व्हिडिओचा मी पुढे म्हणजे शेवटी दाखवलेलाच आहे। काय होतं माहिती आहे, आपण व्हिडिओ तर बनवतो पण आपल्याला ना एक फुल कॉन्फिडन्स नसतो की माझा व्हिडिओ मी डाउनलोड केल्यानंतर काय माहीत कसा झालाय। मग आपल्याला खूप आतुरता असते, कधी माझा एकदा व्हिडिओ पब्लिक झाल्यानंतर मी स्वतः बघते का आपल्याला बघायची आतुरता असते का, तर व्हिडिओ व्यवस्थित आलाय का, आपण व्हॉइस व्यवस्थित दिलाय का, कुठं आपलं चुकलं तर नाही ना, व्हिडिओ एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम झाला नाही ना, किंवा एखादं म्युझिक लागलं नाही ना, किंवा असं बरंच प्रत्येकाच्या मनात डाऊट्स असतात। त्यामुळे प्रत्येकीला वाटतं आपला व्हिडिओ डाउनलोड झाला की पहिल्यांदा आपण बघितला पाहिजे, पण बघणार कसं, का तर यूट्यूबचा नियम आहे की स्वतःचे व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये बघायचे नाहीत। मग बघणार कसं, आता प्रत्येक ताईकडे 2 मोबाईल तर नसणारच आहेत, बऱ्याच जणींच्याकडे असतील, पण आजही काही ताई अशा आहेत की एकच मोबाईल सगळ्या गोष्टींसाठी वापरतात। तर आणि घरात दुसरा कोणता मोबाईल त्यावेळेला अवेलेबल पाहिजे ना, ज्यावेळेला आपला व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेला, मग आपण व्हिडिओ बघणार कसं। त्यामुळे ना मी सांगते ती ट्रिक वापरा आणि अगदी तसं करा। तुमचा व्हिडिओ तुम्ही ज्या म्हणजे मोबाईलमधून चॅनल काढलेला आहे त्याच मोबाईलमध्ये तुम्ही बघू शकता। आता यूट्यूबचा नियम काय आहे, नवीन ईमेल आय डीवरच नवीन चॅनल चालू करायचा। आपल्या मोबाईलमध्ये 2 ते 3 अशा ईमेल आय डी असतातच, कारण आपण तर आपल्या पर्सनल कामासाठी किंवा सगळ्यांना द्यायसाठी दुसरा ईमेल काढलेला असतो, तो तर मोबाईलमध्ये असतो। जर नसेल, आता 2-3 ताईंच्या व्हिडिओमध्ये तो ईमेल आय डी नव्हता, आम्ही त्या दिवशी पाहिलं। जर तुमच्याकडे ईमेल आय डी नसेल तर तुम्ही काढा। तुम्ही जर तुमचा चॅनल नवीन ईमेल आय डीवर काढला असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण जर तुम्ही जुन्या ईमेल आय डीवर काढला असेल ना, तरीसुद्धा तुम्हाला सांगते तुम्ही दुसरे 2 ईमेल आय डी काढा। जर तुमचा नवीन चॅनलवर असेल ना, नवीन ईमेल आय डीवर चॅनल असेल ना, तर तुम्ही जुना ईमेल आय डी वापरा। पण जर तुमचा जुन्या ईमेल आय डीवर चॅनल असेल तर तुम्ही नवीन ईमेल आय डी काढा। आणि मी तो ओपन कसा करायचा त्याचं व्यवस्थित एक व्हिडिओ तुम्हाला म्हणजे दिलेला आहे, त्यामध्ये बघा, तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील आणि तुम्ही त्या ईमेल आय डीवर जाऊन तुमचा स्वतःचा चॅनल बघू शकता, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओ बघू शकता, नंतर कमेंटसुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही। कारण ही गोष्ट मला सुद्धा माहिती नव्हती, मी पण म्हणायचे की स्वतःच्या मोबाईलमधून स्वतःचे व्हिडिओ बघायचे नाहीत, हा यूट्यूबचा रूल आहे। पण त्यांनी काय सांगितलंय, ज्या ईमेल आय डीवरून तुम्ही चॅनल चालू केलेला आहे त्याच ईमेल आय डीवरून तुमचे व्हिडिओ बघायचे नाहीत, तुम्ही दुसऱ्या ईमेल आय डीवरून बघू शकता। त्यामुळे तुम्ही 2 जरी ईमेल आय डी खोलले तुमच्या चॅनलवर तुमच्या मोबाईलवर तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आणि त्या ईमेल आय डीवरून तुम्ही तुमचे व्हिडिओ बघू शकता। मी सगळं व्यवस्थित डिटेल्स दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा जो तुमचा चॅनलचा ईमेल आय डी आहे ना, तो व्यवस्थित सेफ राहील, तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येणार नाही। आणि जे तुमचे बाकीचे ईमेल आय डी आहेत त्यावरून तुम्ही तुमचे व्हिडिओ बघू शकता। ते कसं करायचं ते पुढे बघूया। मी आता माझ्या यूट्यूब चॅनल असलेल्या मोबाईलवरून तुम्हाला दाखवते कसं करायचं ते। आता खाली कोपऱ्यात तुम्हाला जिथे माझा फोटो दिसतोय हा माझा चॅनलचा ईमेल आय डी आहे, याच्यावर क्लिक करायचं। यानंतर स्विच अकाउंटवर क्लिक करायचं। खाली तर तुम्हाला दिसतंय तेजस्विनी शिंदे म्हणून दुसरं अकाउंट आहे, ऑदर अकाउंटच्या खाली, त्याच्यावरती क्लिक करायचं। मग कोपऱ्यात इथे बघा, आत्ता मी दाखवलं तेजस्विनी शिंदे, ते अकाउंट ओपन झालेलं आहे आणि या अकाउंटवर आपण आपला चॅनल बघू शकतो। इथे बघितल्यावर काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही, कारण
हे वेगळ्या ईमेलवरचं अकाउंट आहे। आता माझा आपण इथे चॅनल ओपन करूया। मी आधीच सबस्क्राईब केलेलं आहे या ठिकाणी। आता तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, नंतर व्हिडिओ बघू शकता, सगळे व्हिडिओ बघू शकता, असा काही प्रॉब्लेम येत नाही। आता मी माझा हा सुरुवातीचाच व्हिडिओ बघा असा आपण ओपन करू शकतो। या ठिकाणी बघितलं काहीच प्रॉब्लेम येत नाही। आता मी तुमच्या माहितीसाठी इथेच कमेंटसुद्धा देते आणि या मोबाईल म्हणजे या ईमेल आय डीवर व्हिडिओ बघितल्यावर कमेंट दिल्यानंतर आपल्याला ज्या नावावर ईमेल आय डी खोललं आहे ना ते नाव दिसणार। आता इथे मी हे बघा माझं काय तेजस्विनी शिंदे असं ईमेल आय डीचं नाव आहे, तर वरती तेजस्विनी शिंदे दिसणार। आता मी कमेंट टाकते, खूप छान व्हिडिओ आहे, तर अशी तुम्ही सुद्धा कमेंट तुमच्या व्हिडिओला करू शकता। फक्त लक्षात घ्या दुसऱ्या ईमेल आय डीवरून आपण व्हिडिओ बघतोय, चॅनेलच्या ईमेल आय डीवरून नाही। इथं बरेच जण कन्फ्यूज होणार आहेत, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे व्यवस्थित बघा। या ठिकाणी तुम्ही सगळ्या व्यवस्थित कमेंट बघू शकता। वायटी स्टुडिओमध्ये तर आपण बघतोच, पण या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता। यानंतर ज्यावेळेला आपल्याला चॅनलचं काम असेल त्यावेळेला परत स्विच अकाउंटवर जायचं। ह्या तेजस्विनी शिंदे या अकाउंटवर तुम्हाला बघा, कारण या अकाउंटवर चॅनलच नाही त्यामुळे तुम्हाला इथे काही दिसणारच नाही। नंतर आपण परत स्विच अकाउंटवर जायचं आणि आपल्या चॅनलचं जे अकाउंट आहे तेजू शिंदे या नावाचं आहे त्याच्यावर क्लिक करायचं। हे बघा हा आपला चॅनलचा ईमेल आय डीचं ओपन झालं। अशा प्रकारे आपल्याला म्हणजे ना काहीच प्रॉब्लेम येत नाही। आता हे माझं चॅनलचं अकाउंट आहे ते बघू शकता तुम्ही, म्हणजे हे सगळं तुम्हाला करता येतं। इथं माझे व्हिडिओसुद्धा आहेत। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या चॅनलचा व्हिडिओ बघू शकता।